आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की इकडे विजय म्हणत असतो, तुम्ही आमच्या खोलीची तपासणी घ्या आणि आमचं सामानसुद्धा तपासा. त्याबरोबर सिंधू म्हणत असते, अहो विजय भाऊजी, एवढं सर्व करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. खरंच ऐका तुम्ही आमच्याच फॅमिलीचा भाग आहात. त्यावर विजय म्हणतो, नाही नाही, तरीसुद्धा तुम्ही तपासणी कराच. त्याबरोबर विजय लगेचच ऋतुराज काका रत्नाकर काकांना घेऊन तिकडनं जातो. त्याबरोबर सर्वच जण तिकडे येतात. विजय त्यांच्या बॅग्स वगैरे आणतो आणि म्हणत असतो की ही माझी हँडबॅग आहे, ही सुद्धा चेक करून घ्या. त्याबरोबर रुक्मिणी काकू म्हणत असतात, हे आता अति होतं हां. त्याबरोबर इकडे नीता मनातल्या मनात म्हणत असते, हा विजय नेमकं काय करतोय? जर का यांनी खरंच बॅग्स चेक केल्या आणि त्यामध्ये सोन्याची बिस्किटं मिळाली तर काय करणार? त्याबरोबर इकडे ऋतुराज काका सर्व चेक करतात आणि म्हणतात, काहीच नाही आहे याच्यामध्ये. त्यावर लगेच सिंधू म्हणत असते, अहो विजय भाऊजी, आम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे ते काही नसेल, म्हणून मी ऑलरेडी DIG सरांना कळवलं आहे, ते थोड्या वेळात सांगतील मला. त्यावर लगेच विजय म्हणतो, म्हणजे तू पोलिसांना सांगितलंसुद्धा? त्यावर सिंधू म्हणते, नाही म्हणजे पोलीस कंप्लेंट नाही केली आहे मी अजूनही. मी DIG सरांच्या कानावर घालून ठेवलं आहे फक्त. ते मला मुलगी मानतात ना, तर ते मला व्यवस्थित सर्व काही अपडेट देत राहतील. त्याबरोबर लगेच विजय म्हणत असतो, पण मला काय वाटतं, DIG सरांनी येऊन आपल्याकडे शोधण्यापेक्षा आपणच पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये शोधावं, आपल्या घरात आपल्याला सापडेल. त्याबरोबर लगेच इकडे ऋतुराज काका म्हणत असतो की आम्ही सर्वीकडे शोधून झालेलं आहे. त्यावर लगेच विजय म्हणतो, पण मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा शोधावं. त्यावर रुक्मिणी काकू म्हणत असतात की मग माझ्या खोलीपासूनच सुरुवात करूया. आणि मग सर्वजण रुक्मिणी काकूंच्या खोलीमध्ये येतात. काकू म्हणतात, हे माझं कपाट मी इथेच ठेवलं होतं. त्यावर लगेच विजय म्हणतो की सिंधू जरा चेक कर ना. त्याबरोबर सिंधू लगेचच काकूंच्या कपाटामध्ये शोधायला सुरुवात करते. इतक्यात तिथे काही बिस्किटं खाली पडतात. ती बिस्किटं बघून सर्वांनाच खूपच मोठा धक्का बसतो. सर्वजण विचार करत असतात की हे कसं शक्य आहे. रत्नाकर काका म्हणतात, हे काय, ही बिस्किटं इथे कशी काय आली? त्याबरोबर सिंधू पटकन ती बिस्किटं उचलते आणि मोजते, तर बरोबर 10 बिस्किटं असतात. त्याबरोबर विजय म्हणत असतो, याचा अर्थ इथेच ठेवली गेली होती बिस्किटं, सापडली ना. त्याबरोबर लगेच इकडे काकू म्हणत असतात, पण हे कसं शक्य आहे? रत्नाकर काकासुद्धा म्हणत असतो, हो ना, कसं शक्य आहे? रुक्मिणी काकू लगेचच ऋतुराज काकाला म्हणतात, ऋतुराज, हा सर्व तुझ्या हलगर्जीपणामुळे घडलेल्या गोष्टी आहेत. त्यावर ऋतुराज काका म्हणतो, वहिनी अगं असं काय बोलतेस? तू पाहिलं होतंस ना, मी स्वतः तुमच्यासमोर बघितलं होतं आणि ठेवलंसुद्धा होतं. त्यावेळेस तर इथे नव्हतं. खरंच सांगतोय मी, ऐक माझं. त्याबरोबर लगेचच सिंधू म्हणते, जाऊ देत ना, आता आपल्याला आपलं सोनं मिळालं आहे, हे महत्त्वाचं, आपलं काही नुकसान झालेलं नाही आहे. त्यावर विजय म्हणतो, तू जाऊन पहिले त्या DIG सरांना सांग, त्यांना उगाच त्रास नको. त्यावर सिंधू म्हणते, हो हो, मी बोलते त्यांच्याशी. त्याबरोबर इकडे नीता विजयला विचारत असते की तू कसं केलंस हे सर्व मॅनेज? आणि म्हणजे तू जेव्हा बॅग चेक कर बोलत होतास तेव्हा मला किती टेन्शन आलं होतं तुला माहिती आहे? मला सांग तरी, तू कशी ठेवलीस ती बिस्किटं त्या काकूंच्या कपाटात? त्याबरोबर लगेचच तू सांगायला सुरुवात करतो. त्याबरोबर नीता म्हणते, बाप रे, खरंच. त्याबरोबर त्याला एक फोन येतो आणि तो म्हणतो, हो हो, मी देईन पैसे, हो हो, मी नक्की देईन, तुमचे सर्व पैसे देईन. त्यानंतर तो म्हणत असतो, आपल्याला सिंधूपासून जपून राहिलं पाहिजे. त्याबरोबर लगेचच नीता म्हणते, त्या सिंधूला खड्ड्यात जाऊ दे. त्यावर विजय म्हणतो, ती खड्ड्यात जाणार नाही, आपल्याला तिला खड्ड्यात घालवावं लागेल. त्यावर लगेच नीता म्हणते की आपल्याला आता काहीतरी नवीन प्लॅन केला पाहिजे. त्यावर विजय म्हणतो की हो हो, नवीन प्लॅन तर केलाच पाहिजे, पण तोपर्यंत त्या सिंधूपासून आपल्याला जपूनसुद्धा राहिलं पाहिजे. नीता म्हणत असते, मला त्या सिंधूची भीतीच वाटते. त्याबरोबर इकडे लगेचच रत्नाकर काका, राजश्री काकू आणि सिंधू बोलत बसलेले असतात. राजश्री काकू म्हणत असतात की ऋतुराज भाऊजींकडून एवढी मोठी चूक होणं शक्यच नाही. त्यावर सिंधू म्हणते, बाबा, कदाचित असं झालं असेल का की ऋतुराज काका ते सोनं ठेवायला गेले असतील आणि त्यांच्या मनात दुसरे इतर काही विचार असतील, म्हणून असं घडलं असेल. त्यावर रत्नाकर काका म्हणतात, नाही नाही, काही झालं तरी असं होणार नाही. त्याबरोबर राजश्री काकू म्हणतात, जाऊ दे आता, ते सर्व सापडले ना आपले सोनं. त्याबरोबर सिंधूला एक फोन येतो आणि तिला समोरची व्यक्ती सांगत असते की तुम्ही मिसेस सिंधू रत्नपारखी बोलताय ना. त्यावर सिंधू म्हणते की हो, मी बोलते. त्यावर लगेच ते सर सांगत असतात की मॅडम, तुमच्या मिस्टरांनी तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि त्यांनी आमच्याबरोबर तुमच्यासाठी एक ट्रिप प्लॅन केली आहे. तर तुमची 8 वाजताची फ्लाईट आहे, तर तुम्ही आमच्याबरोबर या.
त्याबरोबर सिंधू म्हणते, पण इकडे तर राघव सर नाही आहेत, एक काम करा, तुम्ही ती ट्रिप कॅन्सल करा. त्यावर ते म्हणतात की नाही नाही मॅडम, हे करणं शक्य नाही आहे. त्यावर सिंधू म्हणते, मी तुम्हाला थोड्या वेळात कळवते. त्याबरोबर रत्नाकर काका म्हणत असतात, काय गं सिंधू, काय झालं? मग सिंधू सांगते की बाबा, राघव सरांनी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी 3 दिवस 4 रात्री असं एक बुकिंग केलं होतं, पण आता राघव सर इकडे नाही आहेत, तर मग काय करणार? पण माझ्याकडे एक आयडिया आहे आणि ती म्हणजे अशी की तुम्ही दोघांनी त्या ट्रिपला जा. त्याबरोबर लगेचच रत्नाकर काका म्हणतात की चांगली कल्पना आहे, मला आवडली. त्याबरोबर राजेश्री काकू म्हणतात, काय आवडली म्हणताय तुम्ही? घरी पाहुणे आलेत, त्यांचं कोण करणार? आणि आता आपलं एकत्र फिरायला जाण्याचं वय राहिलं आहे का? त्यावर लगेच सिंधू म्हणत असते, आई तुम्ही काही बोलू नका, मी त्या माणसांना सांगून टाकणार आहे की तुम्ही दोघंजण आमच्यावरचं त्यांच्याबरोबर जात आहे. त्यावर राजेश्री काकू म्हणतात, सिंधू तू असं काही करू नकोस, नाहीतर वहिनी तुला ओरडतील. त्यावर सिंधू म्हणत असते, काकूंबरोबरच बोलायचं आहे ना, मी बोलते काकूंबरोबर, त्यांची परमिशन काढणं सोपं आहे, मी बोलेन हो त्यांच्याशी, तुम्ही काळजी करू नका. इतक्यात तिकडे रुक्मिणी काकू येतात आणि म्हणत असतात, काय बोलायचं आहे काकूंबरोबर, बोला. त्यावर सिंधू ही काकूंची स्तुती करत असते, काकू तुम्ही खूप चांगले आहात, मला तुम्ही खूप आवडता. त्यावर काकू म्हणतात, इथे जवळपास कुठेही हरभऱ्याचं झाड नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यावर चढणार नाही, त्यामुळे जे काही बोलायचं आहे ते पटकन खरं बोल. त्यावर लगेच सिंधू म्हणायला लागते की काकू, अहो राघव सरांनी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी एक ट्रिप बुक केली होती, पण आता राघव सर इकडे नाही आहेत, तर खूप पैसे वाया जातील, म्हणून मी आई आणि बाबांना त्या ट्रिपला जावं असं म्हणत होते. त्याबरोबर रत्नाकर काका म्हणतात की मलासुद्धा सिंधूची ही कल्पना पटते. त्यावर सिंधू म्हणते, बघा बरं बाबा किती चांगला विचार करतायत, पैसे वाया जाऊ नयेत म्हणून ते ट्रिपला जायला तयार झालेत. काकू तुम्ही द्या ना परवानगी. त्यावर काकू म्हणतात, घरात एवढी कामं आहेत, राजेश्री नसताना कसं होईल, त्यात घरात पाहुणे आलेत. त्यावर सिंधू म्हणते, अहो काकू मी आहे ना, मी सर्व कामं व्यवस्थित करेन, आणि तसंही मलासुद्धा सर्व कामं शिकली पाहिजेत ना आई, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं करेन. त्यावर लगेच काकू म्हणतात, ठीक आहे जा राजेश्री आणि रत्नाकर तुम्ही दोघं. त्यावर सिंधू म्हणते, खरंच वा, किती छान सांगितलं तुम्ही काकू, आता राघव सर इथे असते तर हे ऐकून त्यांनासुद्धा बरं वाटलं असतं. त्याबरोबर इकडे ऋतुजा काकू म्हणते, बघितलं तुमच्या कानावर आलंय का काही, राजेश्री वहिनी आणि रत्नाकर भाऊजी 5 दिवसांसाठी फिरायला चाललेत, आपण जास्त नाही, आपण 4 दिवस जाऊया, मस्त थंड थंड वातावरण, थंड थंड बर्फ, त्यात खेळायचं. त्यावर ऋतुराज काका म्हणतो, जरा स्वप्नातून बाहेर ये, दादा इथे नसताना पेढीची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. हे दोघं जण बोलत असताना विजयचा ड्रायव्हर तिकडे येतो. त्याबरोबर विजय त्याला म्हणतो, हा घे, हा 2 लाख रुपयांचा चेक, हा देऊन टाक, आणि गाडीचं आणखीन काही सर्व्हिसिंगचं बिल बाकी असेल तर त्याला सांग की ऑनलाईन पेमेंट कर. त्यावर तो म्हणतो, हो साहेब, पण माझा 500 रुपये जेवणाचा भत्ता. त्यावर लगेच विजय म्हणतो, अरे माझ्याकडे सुट्टे 500 नाही आहेत, तू एक काम कर, हे 2000 रुपये ठेव. त्यावर लगेच ऋतुजा काकू म्हणते की अहो जावई बापू, तुमच्याकडे सुट्टे नाही आहेत ना, हे देतील ना, अहो द्या हो जरा 500 रुपये. त्याबरोबर लगेचच ऋतुराज काका ड्रायव्हरला 500 रुपये देतो. लगेचच विजय म्हणतो की मी तुम्हाला नक्की तुमचे पैसे देईन. त्यावर लगेच काकू म्हणते की आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट हो. त्यावर तो म्हणतो की माझ्याकडूनच तुम्हाला एक गिफ्ट आहे, आणि मग तो त्यांना 16,000 देतो आणि मनातल्या मनात विचार करतो की मला यांचा विश्वास जिंकण्यासाठी आणखीन काहीतरी करावं लागेल, आणि तो त्यांना सांगतो की एका दिवसात तुमचे पैसे डबल झालेत. तर इकडे सिंधू आणि बबडी काम करत असतात. इतक्यात सिंधूला बबडीच्या सामानात एक फोटो सापडतो. सिंधू विचारते, बबडी हा कोणाचा फोटो आहे? त्याबरोबर ती रडायला लागते. तर इकडे विजय हा नीताला विचारतो की तू किचनमध्ये काय करते? त्यावर नीता सांगते की अरे मला खूप भूक लागली होती, हे घे लाडू मिळालेत, ते तरी पटकन खाऊन घे. आणि मग ते दोघं चोरून लाडू खात असतात. इतक्यात तिकडे सिंधू येते आणि सिंधू त्या दोघांना बघते आणि नीताला म्हणते, नीताताई अहो तुम्ही इकडे काय करताय? तुम्हाला डायबिटीज आहे ना, मग तुम्ही चोरून लाडू कसले खाताय? त्याबरोबर लगेच नीता म्हणत असते, अगं असू देत, खाऊ दे गं सिंधू, एवढं चालतं, अगोदरच गावाकडे आम्हाला काहीसुद्धा मिळत नाही. त्याबरोबर सिंधूला आश्चर्य वाटतं. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि सिरियलचे असेच लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.